नमस्कार विद्यार्थ्यांनो. प्रकरण क्रमांक 2 मधला पुढचा मुद्दा आपण बघायचा आहे. जागतिकीकरणाचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम पैकी पहिला परिणाम आपण बघणार आहोत की जागतिकीकरणाचे जगावर, भारतावर काय सकारात्मक परिणाम झाले. कारण कोणतीही गोष्ट घ्या, लहान असो मोठी असो, कुठलीही गोष्ट, त्या गोष्टीचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम हे होतच असतात. मग जागतिकीकरणाचे काय चांगले परिणाम झाले किंवा कुठले सकारात्मक परिणाम झाले तर त्याचा आपण बघणार आहोत. 5 परिणाम मुख्यत्वे, तसे अनेक परिणाम झाले पण मुख्य करून 5 परिणाम जगावर झाले, सकारात्मक परिणाम झाले. पहिला परिणाम कुठला झाला? परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला. म्हणजे जगात अनेक देशांनी एकमेकांच्या देशामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. म्हणजे काय, एका देशाची गुंतवणूक ही दुसऱ्या देशामध्ये व्हायला लागली, दुसऱ्या देशाची गुंतवणूक तिसऱ्या देशामध्ये व्हायला लागली. म्हणजे काय, तर परदेशी गुंतवणुकी ज्या आहेत त्या सगळ्या जगभर अनेक देशांच्या मध्ये वाढल्या. दुसरा परिणाम झाला, नोकरीच्या नवीन संधी निर्माण झाल्या. तिसरा, जागतिक व्यापारामध्ये वाढ झाली. चौथा, राहणीमानाच्या दर्जामध्ये वाढ झाली, कुणाच्या लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये वाढ झाली. आणि पाचवा जो परिणाम चांगला झाला तो म्हणजे काय झाला की ग्राहकांना जे जागतिकीकरण आहे हे ग्राहकांना काही ठिकाणी फायदेशीर पडलेलं आहे. तर एक एक करून सविस्तर आपण ह्या 5 परिणामांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पहिला परिणाम, सकारात्मक परिणाम बघायचा आहे आपण कुठला, की जागतिकीकरणाचे सकारात्मक परिणामामध्ये पहिला परिणाम काय झाला आणि कसा त्याचा स्पष्ट बघा कशा पद्धतीने तो झाला. तर परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला, हे पहिला सकारात्मक परिणाम जागतिकीकरणाचा झाला. आता एक लक्षात घ्या, जागतिकीकरणामुळे काय झालं की अनेक देशांनी आपल्या देशामध्ये परकीय कंपन्यांना येण्यामध्ये काय केली, परवानगी दिली. जी 1990-91 पूर्वी नव्हती परवानगी, ती परवानगी आता त्यांना मिळाली. कधी? जागतिकीकरणात. मग त्याच्यामध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या अनेक देशांमध्ये गुंतवणुकी करू लागल्या. याचा फायदा जो झाला तो खास करून विकसनशील देश आणि अविकसित देश यांना होऊ लागला. त्याचबरोबर अनेक विकसित देशांना सुद्धा त्याचा फायदा झालेला आहे. काय झालं की या गुंतवणुकीमधून देशामध्ये पायाभूत सुविधा वाढल्या आणि लहान आणि मध्यम उद्योगामध्ये काय झाल्या की लहान आणि मध्यम उद्योग जे होते ते वाढले. आता कशा पद्धतीने आपण उदाहरण घेऊन बघू शकतो. कशाचं उदाहरण घेऊ आपण? आता एक लक्षात घ्या, भारतामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या अनेक आल्या. आपण त्यापैकी एकाच उदाहरण घेऊ की कोका कोला ही कंपनी ज्या वेळेला भारतामध्ये आली त्यावेळेला, आता एखादी कंपनी येते एखाद्या परदेशामध्ये गुंतवणूक करते, त्यावेळेला त्यांची गुंतवणूक ही प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. त्यांनी भारतीय बाजाराचा अभ्यास केला. आता खास करून एक लक्षात घ्या, कुठल्याही परदेशी कंपन्यांचं महत्वाचं टार्गेट किंवा लक्ष जे असतं ते भारतीय बाजारपेठ आहे. का सांगतो? कारण भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. मग जितकी लोकसंख्या जास्त तितके ग्राहक जास्त. जगातली प्रत्येक व्यक्ती ही कुठल्या ना कुठल्या वस्तूची ही ग्राहक आहेच. आज तुम्ही ग्राहक आहात, मी ग्राहक आहे. जगातला प्रत्येक व्यक्ती, अगदी शिपायापासून ते मंत्र्यांपर्यंत कुणाचंही तुम्ही उदाहरण घ्या, प्रत्येक जण स्वतःच्या गरजेसाठी कुठली ना कुठली वस्तू ही खरेदी करत असतं. याचाच अर्थ जगातली प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक आहे. मग एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या देशामध्ये आपलं उत्पादन चालावं, आपली कंपनी असावी, असं जगातल्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना वाटू लागलं होतं. मग त्याचाच परिणाम असा झाला की अनेक परदेशी कंपन्या भारतामध्ये आल्या. मग त्यांनी काय केलं, भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला इथं जमीन खरेदी करणं किंवा जमीन भाडे तत्वावर घेणं, सरकारच्या परवानगी वगैरे घेऊन त्या सगळ्या प्रोसिजर पार पडल्या. त्यांनी आपले कारखाने उभे करायला सुरुवात केली. कारखाने उभे राहिले म्हणजे तिथं ते जमीन सपाट करणं आलं, म्हणजे तिथं रोजगार निर्मिती झाली. दुसरं, तिथं रस्त्याची सुविधा करणे गरजेचं होतं, कारण तिथं त्या ठिकाणी एखादा कारखाना उभा करायचा म्हणल्यावर वाहतूक ही होणार होती. मग सिमेंटची वाहतूक आली, खडी वाहतूक आली, लोखंडाची वाहतूक आली किंवा इतर कुठल्याही कामगारांची वाहतूक करणं आलं. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला येतात त्यावेळेला शहरी भागापासून कामगार ज्या वेळेला तिथं घेऊन जायचे असतात त्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा त्या कारखान्याच्या ठिकाणी, तिथं रस्ता चांगला असणं हे गरजेचं असतं. आणि मग अशा वेळेला रस्त्यासारखी पायाभूत सुविधा काय होते,
सुधारते. ज्या ठिकाणी लाईट नसते त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था केली जाते, म्हणजे तिथे वीज पोहोचवली जाते. पाण्याची सुविधा केली जाते, तिथं पाणी पोहोचवलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं काय होतं की परदेशी गुंतवणूक वाढली की हळूहळू देशातल्या पायाभूत सुविधा सुद्धा वाढतात आणि एकमेकांच्या देशांमध्ये एकमेकांच्या कंपन्या ह्या जातात. म्हणजे असं नाही की अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स इथल्या विकसित देशातल्या कंपन्याच अविकसित देशामध्ये आल्या, असं नाही. तर इंग्लंडमधल्या कंपन्या अमेरिकेमध्ये गेल्या, अमेरिकेतल्या कंपन्या रशियामध्ये सुरू झाल्या, रशियातल्या कंपन्या जर्मनीमध्ये सुरू झाल्या. म्हणजे काय, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या विकसित, विकसनशील आणि अविकसित अशा तिन्ही प्रकारच्या देशांमध्ये जाऊन आपला व्यापार सुरू करू लागल्या. म्हणजेच काय, प्रत्येक देशामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला. मग त्या त्या अटी, त्यांचे नियम ते जे आहे ते पाळून त्यांनी काय केलं की गुंतवणूक त्याच्यामध्ये होऊ लागली. परिणामी प्रत्येक देशाकडे येणारं परकीय चलन वाढलं. अमेरिकेकडे पाऊंड सारखं चलन असेल ते वाढलं, इंग्लंडकडे अमेरिकन डॉलर्सचं प्रमाण वाढलं, भारतामध्ये अमेरिकेनं गुंतवणूक केली, इंग्लंडनं गुंतवणूक केली की परिणाम असा होऊ लागला की भारतामध्ये पाऊंड चलन वाढलं, डॉलरचे चलन वाढलं. म्हणजे काय, थोडक्यात लक्षात घ्यायचं की परदेशी गुंतवणूक ही जी आहे ती प्रत्येक देशामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. कधी, जागतिकीकरणाच्या या प्रवाहामध्ये. अनेक दुसऱ्या कंपन्यांचं उदाहरण घेऊ शकतो आपण. आज आपण मोबाईलचं उदाहरण घेऊ शकतो. मोबाईल आज जरी आपल्याला इतर कुठलेही अमेरिकन मोबाईल आयफोन सारखा असेल किंवा चायनामध्ये तयार होणारे रेडमी असतील, ओप्पो असेल, विवो असेल, अशा अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्या काय डायरेक्ट मोबाईल तिथं तयार करतात आणि हिथं आणून विकतात असं होत नाही. कारण तसं करायचं म्हणलं, पूर्वीच्या वेळी तसा व्यापार होता. तसा व्यापार करायचा म्हणला तर प्रवासामध्ये त्याची मोडतोड होणं हे होत होतं. मग त्याची जबाबदारी कारखानदार घेत नसायचा, विकत घेणारा दुकानदार किंवा होलसेलर असेल, रिटेलर असेल, मग जबाबदारी घ्यायची कुणी हा प्रश्न निर्माण व्हायचा. त्यामुळं नंतर जागतिकीकरणात असं झालंय की ज्या देशात ती वस्तू विकायची आहे त्याच देशामध्ये कच्चा माल आणायचा आणि त्याच देशामध्ये ते तयार करायचं आणि विकायचं. आज कुठल्या, तुम्ही गाड्यांचं उदाहरण घ्या, ऑटोमोबाईल कंपन्यांच्या बाबतीत जर बघितलं, अनेक परदेशी गाड्या आहेत आपल्याकडे. मर्सिडीज बेन्झ उदाहरण घेऊ शकतो, हुंडाईचं उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे टाटा, मारुती ह्या भारतीय कंपन्या झाल्या, पण मर्सिडीज, BMW, हुंडाई यासारखी कंपन्या किंवा होंडा सारखी कंपनी, ह्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या किंवा यामा वगैरे यासारख्या कंपन्या जर आपण बघितल्या तर या सगळ्या परदेशी कंपन्या आहेत. त्या तिथं गाड्या तयार करतात आणि आपल्या देशात आणून विकतात असं होत नाही. कारण ट्रॅव्हलिंगमध्ये एक लक्षात घ्या, जर जपानमध्ये गाड्या तयार करायच्या आणि भारतामध्ये ते आणायचं म्हणलं तर विमान प्रवासानं आणणं ते प्रचंड महागाचं पडतं. मग त्याचा परिणाम कुठं होतो, गाड्यांच्या किमतीवर होतो. किमती आपोआप वाढल्या जातात आणि गाड्यांची किंमत वाढली की वस्तू महाग असेल तर माणूस ती वस्तू घ्यायच्या भानगडीत पडत नाही किंवा त्याचा कमी ग्राहक मिळतात त्याला. दुसरा परिणाम, प्रवासामध्ये जर जहाजातून आणायचं म्हणलं तर समुद्रामार्गे तेवढा लांबचा प्रवास जर करून काय एखादी वस्तू आणायची म्हणली, जहाज जर अचानक बुडलं, दुर्दैवानं कुठलंही वादळ आलं, काय झालं तर ते नुकसान हे पूर्णपणे त्या कंपनीला सोसावं लागतं. म्हणून काय की एक ज्या देशात ती वस्तू विकायची आहे त्याच देशामध्ये ती तयार करायची. मग तयार करण्यासाठी त्या देशामध्ये आपल्याला कारखाने उभे करावे लागणार. आणि कारखाने उभे करणं म्हणजे तिथं गुंतवणूक करणं. आता लक्षात आलं तुमच्या की परदेशी गुंतवणूक करणं म्हणजे नेमकं काय. मग त्या देशातच कारखाना तयार करायचा, तिथलेच कामगार घ्यायचे, सुरुवातीच्या काळात आपले कामगार न्यायचं, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि नंतर ती वस्तू कशी तयार करायची या पद्धतीनं तिथं व्यापार सुरू करायचा. म्हणजे जो कारखाना जपानमध्ये आहे, जो कारखाना जर्मनीमध्ये आहे, जो कारखाना अमेरिकेमध्ये आहे, तीच टेक्नॉलॉजी किंवा तेच तंत्रज्ञान वापरून तसाच कारखाना भारतामध्ये सुरू करायचा, पाकिस्तानमध्ये सुरू करायचा किंवा इतर बांगलादेश असेल, इंडोनेशिया सारखा देश असेल, सगळ्या देशांच्या मध्ये तशा पद्धतीनं कारखाने उभे करायचे आणि तशा वस्तू विकायच्या. याला परदेशी गुंतवणुकीचा ओघ जो आहे तो अशा पद्धतीनं जागतिकीकरणामध्ये वाढला. दुसरा परिणाम काय झाला, नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या. आता एक लक्षात घ्या, अनेक कंपन्या आल्या, कुठलीही कंपनी लक्षात घ्या, बहुराष्ट्रीय कंपनी असो किंवा राष्ट्रीय कंपनी, इथं नवीन एखादी कंपनी निर्माण झाली किंवा सुरू झाली तर नोकरीच्या अनेक नवीन संधी इथं उपलब्ध झालेल्या आपल्याला दिसून येतात. बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या वेळेला अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये येतात
त्यावेळेला येताना हजारो नोकरीच्या नवीन संधी आपल्यासोबत घेऊन येत असतात, लक्षात घ्या. त्याच सोबत काय होतं की अनेक छोटे उद्योग आहेत, मध्यम उद्योग आहेत आणि सेवा क्षेत्राचे जे उद्योग आहेत ते यांच्या जोडीनं आपोआप वाढलेले आपल्याला दिसून येतात. आता आपण पुन्हा एकदा वाहन क्षेत्राचंच उदाहरण मुद्दाम घेऊ. एकच उदाहरण आपण घेऊ. वाहन क्षेत्रामध्ये समजा जर्मनीची कंपनी मर्सिडीज बेन्झ सारख्या कंपनीनं भारतामध्ये येऊन जर वाहन विक्री करायचं ठरवलं तर त्यांना भारतामध्ये कारखाना सुरू करावा लागतो. का? मग गाड्या आणून विकण्यापेक्षा कारखाना सुरू करून तेच तंत्रज्ञान वापरून, कारण तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे, तंत्रज्ञान वापरायचं आणि वस्तू इथल्या विकत घ्यायच्या. तेच मग वाहन तयार करायचं म्हणलं तर त्याला बेसिक काही गोष्टी लागतात. गाडी म्हणली की त्याला लोखंड आलं, बेसिक गोष्ट, रबर, वायरिंग आणि इतर किरकोळ गोष्टी, म्हणजे मुख्य जे आहे ते लोखंड. मग आता जे लोखंड आहे ते वाहनाचं जे लोखंड, गाडीची चेसिस असेल, दरवाजे असेल, त्याचे इतर बॉडीचा पार्ट असेल किंवा वायरिंगसाठी लागणारं इलेक्ट्रिक वायरिंग असेल, हे सगळं आपल्या गरजेप्रमाणे आपल्याला ज्या गुणवत्तेचं हवं आहे त्याच गुणवत्तेचं भारतातल्या इतर छोट्या छोट्या कारखानदारांकडून मागणी करायची. त्यांना सांगायचं की या पद्धतीचे आम्हाला वायरिंग, या पद्धतीचे आम्हाला या क्वालिटीचे लोखंड किंवा दरवाजे किंवा चेसिस, गाडीचे चेसिस असेल त्याची आवश्यकता आहे. या पद्धतीचे भारतात. मग आता टायर, एक लक्षात घ्यायचं महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या. गाडी ज्या कंपनीची असते टायर त्या कंपनीची नसते. तुम्ही कुठलीही वाहन बघा, तुम्ही टू व्हीलर बघा, फोर व्हीलर बघा, ट्रक बघा, ज्या कंपनीची गाडी आहे त्या कंपनीचं टायर नसतं. कधी बघितलं का हिरो होंडाचं टायर किंवा मर्सिडीज बेन्झचं टायर? कधीच दिसणार नाही तुम्हाला. म्हणजे काय, ज्या त्यांना जशा पद्धतीचं ज्या क्वालिटीची टायर हवे ते कंपनी त्या टायर कंपनीला कळवणार की आम्हाला या या साईजची, एवढ्या शेपची, अशा पद्धतीची, एवढ्या गुणवत्तेची आम्हाला टायर हवे. म्हणजे मर्सिडीजनं जर टायर गाडी तयार करायची म्हणली तर त्याला टायर ही MRF असेल किंवा C8 असेल, या भारतातल्या कंपन्या यांची ते त्यांच्याकडून ते मागणी करणार. म्हणजे भारतातल्या कंपन्यांना सुद्धा काय झाला, त्यांचा सुद्धा व्यापार हा वाढला. मग त्याचबरोबर काय होतं, इतर छोट्या छोट्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये वाढ होते. लहान मध्यम लोकांच्याकडून ते, आता तुम्ही बघू शकता, मग त्यांना जे काही, आता एखाद्या वाहनामध्ये असंख्य स्पेअर पार्ट लागतात. ते सगळे स्पेअर पार्ट काय एखादी कंपनी स्वतः तयार करत नाही, तर ते तयार केलेले पार्ट हे मागवून घेत असते. मग अनेक MIDC सारख्या कंपन्या आहेत. आज आपण बघू शकतो की मुंबईसारख्या MIDC आहे, पुण्यासारख्या MIDC आहे. तिथं त्यांना जे हवं आहे त्या पद्धतीच्या, त्याच टेक्नॉलॉजीनं ते त्यांच्याकडून ते सगळे स्पेअर पार्ट तयार करून ते घेत असतात. मग याचा परिणाम काय झाला, लघु उद्योग वाढला, मध्यम उद्योग वाढला. आणि हे सगळं करत असताना सेवा क्षेत्र, सर्व्हिस सेक्टर, म्हणजे पहिल्या प्रकरणात आपण बघितलेलं आहे, सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ होते. म्हणजे काय होते, तेवढा तंत्र कुशल कामगार वर्ग ज्या वेळेला तिथं कारखान्याजवळ असतो, त्यांची राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तिथं सेवा क्षेत्र, मग त्यांना नेहे आण करणं, वाहतूक करणं, टॅक्सीची सुविधा असेल, बसची सुविधा असेल, मग त्यांच्या नवीन असेल तर मेसची सुविधा, म्हणजे इतक्या सगळ्या कामगारांना राहण्यासाठी घर पाहिजे. त्यांना राहण्यासाठी घर आलं, वाहतुकीची साधनं आली, ते तिथे राहणार, म्हणजे त्यांना महिन्याचं जेवण खाणं, या सगळ्या गोष्टी आल्या. आणि या सगळ्या गोष्टीतून सेवा क्षेत्र हे काय होतं, हळूहळू डेव्हलप होत जातं किंवा विकसित होतं. म्हणजे काय, एखादा नवीन कारखाना जर सुरू झाला तर आजूबाजूला त्याच्या 4 ते 6 लहान उद्योग हे सुरू होतात किंवा सुरू असलेले हे जास्त चांगल्या पद्धतीने चालतात आणि सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ होती. आता तुम्हीच एक उदाहरण बघा, जर गावात एखादं नवीन कॉलेज सुरू झालं तर त्या कॉलेजला विद्यार्थी येऊन जर शिकत असतील, समजा 1000 विद्यार्थी आले आणि शिकायला लागले, तर ते 1000 विद्यार्थी राहणार, समजा हॉस्टेल नाहीच आहे कॉलेजला, तर त्यांना राहण्यासाठी रूम पाहिजे, जेवण पाहिजे. मग तिथं काय होतं, हळूहळू सेवा क्षेत्र सुरू होतं. रूम भाड्यानं देणं, रोजगार सुरू झाला. त्यांना जेवणाची म्हणजे मेसची सुविधा सुरू झाली, म्हणजे तो एक रोजगार सुरू झाला. ते विद्यार्थी चहा पिणार म्हणजे त्यांना चहाची सुविधा झाली. त्या भागामध्ये ते हेअर कटिंग सलून असेल म्हणजे ते सुद्धा, त्यांच्या सुद्धा उद्योगधंद्यामध्ये वाढ झाली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कशा होतात, आपोआप वाढत जातात. नोकरीच्या नवीन संधी ह्या ऑटोमॅटिकली काय होतात, वाढायला सुरुवात होतात. कळाला? सकारात्मक परिणाम म्हणजे नोकरीच्या नवीन संधी. मोठा कारखाना आला की त्याच्या आजूबाजूला लहान कारखाने हे निर्माण होतात किंवा असलेले जास्त चांगल्या पद्धतीनं चालू लागतात आणि अनेक प्रकारचे सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस देणं हे सुद्धा सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ होते. पुढचा तिसरा सकारात्मक परिणाम बघायचा आहे की जागतिक व्यापारामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते.
आता एक लक्षात घ्या, जागतिकीकरणाचा मूळ उद्देशच आहे की एका देशात व्यापार न करता अनेक देशांमध्ये व्यापार करणं. त्यामुळं आपोआपच जागतिक व्यापारात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. काय होतं, जागतिकीकरणामुळे जागतिक व्यापारामध्ये कित्येक पटीनं वाढ झालेली आपल्याला दिसून आलेली आहे बघा. विकसनशील देश या संधीचा स्वतः फायदा उठवू शकतात. म्हणजे समजा एखादा देश विकसनशील आहे, त्यांच्याकडे काही गोष्टी आहेत पण ते परदेशी तेवढा गुणवत्तेचं देऊ शकत नाहीत. मग ते एखाद्या परदेशी कंपनी सोबत टायअप करून किंवा इतर काही गोष्टी नाही करून ते आपल्या संधीचा फायदा या संधीचा फायदा घेऊ शकतात. आज आपण बघा, आज एक्सपोर्ट क्वालिटी जे म्हणजे आजपासून एक 20 ते 25 वर्षाच्या पाठीमागं भारतातला हापूस आंबा असेल किंवा इतर कुठले द्राक्षे असेल तर ते परदेशी जात नव्हते. आज कोकणातला कोकणी माणूस देवगड हापूस असेल किंवा रत्नागिरी हापूस असेल तो परदेशी एक्सपोर्ट करतो. मग तो एक्सपोर्ट करतो म्हणजे काय करतो, तो स्वतः नेऊन देतो का, तर तसं नाही. तर त्याचा जो गुणवत्तेचा तितका ते उत्पादन आहे किंवा ते आंबा आहे किंवा काय इतर कुठलेही प्रॉडक्ट असेल तर ते व्यापारी घेऊन जातात आणि व्यापारी ते मोठमोठ्या कंटेनरमध्ये भरून जे कार्गो कंटेनर जे मागच्या प्रकरणामध्ये आपण बघितलेलं होतं बघा, कार्गो कंटेनरच्या मार्फत जागतिकीकरणाला वेग आला. मग त्याच पद्धतीनं ते एक कंटेनर 100 कंटेनरच्या जोडीने एखादा आंब्याची पेटी असलेलं कंटेनर परदेशी पाठवू शकतो. म्हणजे वाहतुकीचा किंवा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च हा सुद्धा तिथं मर्यादित झाला. किंवा जो खूप एक कंटेनर पाठवण्यापेक्षा 100 कंटेनरच्या जोडीने एक गेलं तर खर्च कमी होतो. आता तुम्हीच बघा, आपण बसनं प्रवास करताना खर्च कमी होतो आणि स्वतः सेपरेट गाडी करून गेलं तर खर्च वाढतो. अशाच पद्धतीने म्हणजे काय, कोकणातला हापूस आंबा असेल किंवा इतर द्राक्ष असतील किंवा कुठलंही प्रॉडक्ट असेल तर ते परदेशी आपण डायरेक्ट पाठवू शकतो. हे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की जागतिक व्यापारात आपल्याला वाढ झालेली दिसून येते. किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील, परदेशात मिळणाऱ्या वस्तू असतील, परदेशातलं एखादं प्रोडक्ट असेल. आज आपण बघतो की ड्रॅगन फ्रूट सारखं जे फ्रूट आहे ते आपल्याला इथं सुद्धा मिळतं. किंवा काश्मीरचं सफरचंद आपण परदेशी एक्सपोर्ट करतो, त्यांना खूप मागणी आहे. काश्मीरी केसर असेल किंवा भारतातल्या ठराविक क्वालिटीचा चहा असेल, काजू असेल किंवा आमचं कशाला, अगदी आपण आपल्या जवळचं उदाहरण जे वर्षानुवर्ष चालू आहे ते म्हणजे मसाल्याचे पदार्थ. आज केरळ सारख्या ठिकाणी किंवा दक्षिण भारतासारख्या ठिकाणी मिळणारे जे मसाले आहेत ते मसाल्याचे पदार्थ परदेशी आपण खूप मोठ्या प्रमाणात त्याची निर्यात करतो. म्हणजेच काय, जागतिक व्यापारात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. चौथा परिणाम जो झाला तो राहणीमानाच्या दर्जात वाढ झाली. तर राहणीमान म्हणजे काय, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, म्हणजे आपण कसं राहतो, कसं जगतो त्याला म्हटलं जातं. आता या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्यामुळे राहणीमानाच्या दर्जात कशी वाढ झाली, माणसाचा राहणीमान कशावर ठरतं किंवा कसा त्याचा दर्जा चांगलाही ठरतं, थोडक्यात येतं ते म्हणजे पैशाच्या आधारावर. गरिबाचा राहणीमानाचा दर्जा आणि श्रीमंत माणसाचा राहणीमानाचा दर्जा यामध्ये खूप फरक आहे. तो फरक आता कशा पद्धतीने आहे, तर ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तो चांगले कपडे वापरणार, त्याचं घर चांगलं असणार, त्याची गाडी चांगली असणार, त्याची चप्पल चांगली असणार, या सगळ्या गोष्टी आल्या. ज्याच्याकडे नाही आहे ते सर्वसाधारण गुणवत्तेचेच असणार आहे. तर या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या असतात या आपल्या कामगारांना भरपूर पगार देत असतात. लक्षात घ्या, त्यांच्याकडून काम सुद्धा त्या पद्धतीने करून घेतात पण पगार सुद्धा तितका भरपूर असतो. त्या कामगारांच्या मग त्यामुळे काय होतं की राहणीमानाचा दर्जा उंचावतो. आज तुम्ही बघा, एखादा कम्प्युटर इंजिनियर असेल, एखादा खूप हुशार मुलगा असेल तर त्याला बेंगलोर सारख्या ठिकाणी जर इन्फोसिस किंवा इतर कुठल्याही मोठमोठ्या कंपन्यांच्या मध्ये जर तुम्ही बघायला त्यांचे पगार बघितले तर पगाराच्या आकडे सुरुवातीला 1,00,000-1.5 लाख पासूनही असतात. पण व्यक्ती तशी तितकी त्या गुणवत्तेची असावी लागते. मग हे जे आहेत हे कामगार त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावतो. याच कारणामुळे काय होतं, शहरी भागातल्या लोकांच्या राहणीमानामुळे मध्ये काय झालं, अचानकपणे आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे गावाकडून खेडेगावातून गेलेली अनेक लोक ज्या वेळेला शहरी भागामध्ये मोठ्या पगाराच्या नोकऱ्या ज्या वेळेला त्यांना मिळतात त्यावेळेला पगार जास्त, खर्च कमी असतो. मग अचानक म्हणजे खर्च कितीही असेल पण ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात आपलं इन्कमचा सोर्स किंवा आपलं उत्पन्न वाढतं, आपोआपच आपल्या राहणीमानामध्ये सुधारणा ही झालेली आपल्याला दिसून येते. आज आपण बघतोय कामगारांसारखे लोक आहेत. आज बघा तुम्ही, साधे शेती करणारे कामगार असू दे किंवा बांधकाम कामगार असू दे, 25 वर्षा पाठीमागं बांधकाम कामगार हे चालत यायचे, नंतर सायकलवरून येऊ लागले. आज 2 व्हीलरवरून स्वतःची मोटरसायकल घेऊन कामगार येऊ लागले. 25 वर्षापूर्वी जर कुणाला सांगितलं असतं की गवंडी काम करणारी व्यक्ती स्वतःचं वाहन घेऊन तो येऊ शकेल, कामावर येईल, असं जर म्हटलं असतं तर कुणालाही ते खरं वाटलं नसतं. पण आज सत्य परिस्थिती तुम्ही मी डोळ्याने बघत आहोत.
काय, ज्याच्याकडे दुचाकी आहे 4 चाकी वाहन खरेदी करू लागला, ज्याच्याकडे आधीच 4 चाकी आहे ते आणखीन एक गाडी खरेदी करतोय. एक घर असेल 2 घरं खरेदी करायला लागले. कारण इन्कमचा सोर्सच वाढलेला आहे. आपलं काय झालेलं आहे, इन्कम वाढलेलं आहे, उत्पन्न वाढलेलं आहे. मग त्याच्यामुळे काय, एका घराची 2 घरं घ्यायची, 3 घरं घ्यायची, जास्त जास्त चांगल्या पद्धतीने जगायचं, चांगल्या मोठमोठ्या हॉटेलात खायचं. ह्यामुळे काय झालं, लोक राहणीमानाचा दर्जा वाढला. आता एक लक्षात घ्या, राहणीमानाचा दर्जा कशा पद्धतीने वाढतो. एक गरीब घरातला मुलगा आहे, तो खूप हुशार आहे, तो शिकला, चांगला इंजिनियर झाला, म्हणजे त्याच्या घरचं इन्कमचा सोर्स जो होता, म्हणजे घरचं उत्पन्न महिन्याला एक 8-10 हजार रुपये असेल असं होतं. मग त्या पद्धतीनेच ते राहणार, म्हणजे साधे कपडे असतील, साधं जेवण असेल, ह्या पद्धतीने ते राहणार. पण तो मुलगा खूप हुशार, त्यानं चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, त्यानं चांगल्या पद्धतीने त्याची डिग्री मिळवली आणि त्याला एक चांगल्या पगाराची नोकरी, म्हणजे जो त्याच्या घरचं इन्कम जे होतं ते 8 ते 10 हजारामध्ये ज्या पद्धतीने राहत होते, आणि अचानक त्याच्या गुणवत्तेच्या आधारे त्याला चांगली नोकरी लागली. समजा ती नोकरी 1 लाख रुपये महिना पगाराची लागली, तर तो जसाच पूर्वी राहत होता तसाच आता राहील का? राहणार नाही. तर आपोआपच त्याच्या राहणीमानामध्ये काय होणार, बदल हा घडून आलेला आपल्याला दिसून येईल. घर साधा असेल तर ते साधं घराच्या ठिकाणी तर चांगलं घर बांधलं जाईल. हळूहळू 4 ते 5 वर्षामध्ये त्या घराचा बंगला झालेला आपल्याला बघायला मिळेल. बांधकाम चांगलं असेल, त्या घराच्या दारात आपल्याला गाडी दिसेल, म्हणजे एखादी 4 व्हीलर असेल, एखादी 2 व्हीलर असेल. म्हणजे हे होणं म्हणजे काय, राहणीमानाचा दर्जा उंचावणं. त्याचे आई वडील जे साधे कपडे घालत होते ते आता जरा जास्त चांगल्या पद्धतीचे कपडे वापरताना आपल्याला दिसून येतील. थोडीफार शेती असेल तर ती शेती सुद्धा जास्त चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे काय, जे साधं घर होतं, एक मुलगा शिकला आणि त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली की संपूर्ण घराच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि पाचवा आणि शेवटचा सकारात्मक परिणाम जागतिकीकरणाचा कुठला, तर तो आहे ग्राहकांना फायदेशीर. आता जागतिकीकरणात सुरुवातीच्या काळात काय झालं आणि आता सुद्धा काही प्रमाणात बघा, स्पर्धेमुळं प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांना उत्तम उत्पादन आणि उत्तम सेवा ही कमीत कमी दरात देण्याचा प्रयत्न करायला लागले. त्यामुळे होतं काय, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा आणि उत्कृष्ट उत्पादन जे आहेत ही कमी दरात आणि स्वस्त दरात आपल्याला मिळताना दिसून येतात. साधं आपलं रोजच्या जीवनातलं उदाहरण आपण घेऊ. एखाद्या कंपनीने एखादा नवीन मोबाईल जर मार्केटमध्ये आणला किंवा बाजारात आणला, तर परिणाम काय होतो, जुनं जे मॉडेल असतं त्याच्या किमती आपोआप कमी झालेल्या आपल्याला दिसून येतात. भले 1000-500 कमी होईल, पण त्याची किंमत काय होते, कमी होते. सगळ्याच कंपन्यांच्या मोबाईलची नवीन मोबाईल आला, जुन्या मॉडेलच्या किमती कमी झाल्या. सेम त्याच पद्धतीनं नवीन वाहन आलं तर जुन्या वाहनाची किंमत ही आपोआप कमी होते. जुनं मॉडेल जे आहे, मारुतीने समजा एखादं नवीन मॉडेल बाजारात आणलं तर जुन्या मॉडेलच्या किमती आपोआपच कमी होतात. का? कारण लोकांना नवीन नवीन घ्यायची इच्छा निर्माण होत असते. कुठल्याही बाबतीत तुम्ही बघा, मोबाईलच्या बाबतीत असेल, वाहनांच्या बाबतीत असेल, टीव्हीच्या मॉडेलच्या बाबतीत असेल. तर टीव्ही काय आपण सतत घेत नाही, पण किमान एक 4 वर्षाला मोबाईल तरी बदलला जातात. शहरी भागामध्ये तर दर 5 वर्षाला नवीन गाड्या घेण्याचं फॅड आहे लोकांच्या मध्ये. दर 2 वर्षाला काही मुलं नवीन मोबाईल घेतात. लॅपटॉप सारखं उदाहरण घेऊ शकतो. आज 60-70 हजाराला मिळणारा लॅपटॉप वर्षभरात तो आउटडेटेड होतो. का? नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन सॉफ्टवेअर येतं. मग त्यामुळे होतं काय, नवीन लॅपटॉप बाजारामध्ये आला की